आपण आज या केळवा हद्दीत आलेले आहेत. आपण कुठल्या प्रकारे या पूरग्रस्त लोकांना मदत करतोय? आम्ही ज्या दिवसापासून पाऊस सुरू झाला आहे तेव्हा ह्या पूर परिस्थितीमध्ये ह्या सर्व पालघर जिल्ह्यातील जनतेसोबत आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचं जीवाचं रक्षण व्हावं याकरता पहिलं आम्ही काम करत होतो. आणि आता जेव्हा थोडंसं पूर कमी झाला आहे किंवा पूर परिस्थिती थोडी निवळला आहे अशा वेळेला त्यांची मदतीची गरज आहे ती देण्याकरता आमचा प्रयत्न आहे. आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गोरगरिबांचे कैवारी एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जवळपास 10,000 कुटुंबांकरता आज छोटीशी मदत पाठवण्याचा प्रयत्न केला आहे. ही काय मदत म्हणजे काय खूप मोठी गोष्ट मिळत नाही, परंतु आम्ही इथे पाहणी करायला आलेलो मिळत नाही. लोक येतात आणि पाहणी करतात. पाहणी करून लोकांचं सहकार्य होणार नाही, प्रत्यक्ष मदत पोचली पाहिजे. आणि शिंदेसाहेब काय म्हणतात की गोरगरिबांपर्यंत थेट मदत पोचली पाहिजे. जेव्हा गरज असेल, संकट असेल तेव्हा आपण पोचलं पाहिजे आणि ते पण मदत घेऊन. म्हणून आम्ही तुम्ही बघत असाल तर आम्ही आज हे सर्व कंटेनर घेऊन गाड्या घेऊन आलो आहे आणि ह्याच्यामध्ये नुसतं हात हरताळलेलं मिळत नाही, तर आम्ही मदत घेऊन आलो जी शिंदेसाहेबांनी पोचवली. आणि आमचे सर्व कार्यकर्ते अगदी आदिवासी पाड्यातले, ग्रामीण भागातले, शहरातले सर्व पदाधिकारी सर्व स्थानभूक विसरून ह्या लोकांच्या सोबत आहेत. कारण आम्हाला काय शोपट्टी करायची नाही, आम्हाला दाखवायचं नाही आहे. नाही तर काय येतात लोक, पाठीमागे गाड्यांचा ताफा असतो, सरकारी अधिकारी म्हणून येतात आणि जातात, परंतु आम्ही आमचं काम करतोय. शेवटी ही आता बघा, तुम्ही बघता हा मिठागर आहे, बघता तुम्ही सर्व ही मिठागर आहे. आणि इकडे ह्या मिठागराच्या मध्यभागी केळवे रोड, मायकोप असेल, झांझरुळी धरणातल्या आजूबाजूचा परिसर असेल, माहीम असेल किंवा मग तुमचा पालीपाडा आहे. आताच आम्ही जाऊन आलो तुमचं मोरपाडाला जाऊन आलो, नंतर धावंगेपाडाला जाऊन आलो. या सर्व पाड्यांमध्ये आम्ही का जातोय? कारण आम्हाला हे जो गोरगरीब माणूस आहे ना, जो जीवाच्या आकांताने पोट कसं चालू म्हणून प्रयत्न करतोय, त्यांच्याकरता ते कशात हे बघण्याकरता आम्ही आलोय. आणि सोबत एक छोटीशी मदत आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी घेतो आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन आलोय. आणि आम्ही ह्यांच्या भक्कमपणे सोबत आहोत. कारण शिंदे साहेबांचं एक वाक्य आहे, जिकडे संकट तिकडे शिवसेना. बाळासाहेबांनी दिलेली शिकवण आणि दिघे साहेबांनी दिलेला सामाजिक कार्याची दिशा हे बाळगण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व करतोय. स्वतः हॉस्पिटलमध्ये असताना आम्हाला निर्देश त्यांचे येतात की रे कुंदन, तुम्ही जाऊन तिकडे जाऊन लोकांची मदत करा. असा नेता, त्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आणि या महाराष्ट्राचा भाऊ आणि महाराष्ट्राचा तारणहार फक्त एकच आहे, एकनाथजी शिंदेसाहेब. आमचा प्रयत्न आहे यापुढेही त्यांना सरकारी दरबारी त्यांचं जे पंचनामा झाला असेल हे मिळून देण्याचाही आम्ही प्रयत्न करू. आतापर्यंत किती कुटुंबापर्यंत ही मदत? बघा, आतापर्यंत आम्ही जवळपास 4,500 ते 5,000 फूड किट वाटलेत. आम्ही परवा स्वतः आम्ही आलो होतो त्यावेळेला जवळपास 2,500 लोकांना जिकडे आम्हाला पोचणं शक्य झालं अशा ठिकाणी प्रत्यक्ष जे अन्न होतं ते पोचवलं होतं. आणि आजपासून आम्ही हे फूड किटच्या माध्यमातून तांदूळ असेल, गहू आणि तेल आणि साखर, तर असं आम्ही देतोय. आणि हा म्हणजे साधारणतः एक 10,000 ते 12,000 लोकांना आतापर्यंत आम्ही 4,500 लोकांचं वाटप झालंय. आणि आता उद्यापासून आमच्या अगदी आदिवासी बेल्टमध्ये सगळ्या पाड्यामध्ये आमचे कार्यकर्ते, आता आम्ही काही ठिकाणी पोहोचलो जिकडे खूपच अफेक्टेड भाग होता, पण ह्या स्तरावर आमचे सर्व कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने करताय. आम्ही ह्या हाताचं त्या हाताला, तुम्ही आता इथून चालले होते म्हणून तुम्ही आम्हाला भेटलायत, तर आम्ही कुठलेही रवाजमा घेऊन चाललो मिळत नाही. आमचे फक्त कार्यकर्ते आहेत आणि आमची मदतकारी आहे.